पोलीस आयुक्तांनी स्थापन केलेल्या अँटी नार्को टेस्ट पथकाची मोठी कारवाई। क्लिअर्क परिसरात गुंगीकारक औषध विक्री करणाऱ्या 5 आरोपींना ताब्यात घेतले। संभाजीनगर शहरातील क्लिअर्क परिसरात गुंगीकारक नशेची औषधे विक्री करणाऱ्या 5 आरोपींना नवीन पोलीस आयुक्त प्रवीण पवार यांनी स्थापन केलेल्या अँटी नार्को टेस्ट पथकाने पहिलीच कारवाई करत त्यांना ताब्यात घेतले आहे। सदरील आरोपींकडून 7118 किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। तर रेश्मा अंजुम सय्यद एजाज, तिचा मुलगा सय्यद फैजल उर्फ तेजा आणि जावई अदनान शेख बाबू शेख उर्फ सोनू व मुलगी नबीला अंजुम सय्यद एजाज आणि मोबिन कुरेशी या 5ही आरोपींना ताब्यात घेण्यात आले। NDPS कायद्याअंतर्गत त्यांच्यावर बेगमपुरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। काय कारवाई आजची विशेषतः? छत्रपती संभाजीनगर पोलीस आयुक्तालयामध्ये सन्माननीय पोलीस आयुक्त श्री प्रवीण पवार साहेब यांनी अँटी नार्कोटिक सेल स्थापन केलेला आहे। 95-290-190-61 हा त्याचा नंबर आहे। त्याच्यावरती नागरिक शहरामध्ये जे अवैध प्रकारे अंमली पदार्थाची तस्करी होते किंवा अंमली पदार्थांचे सेवन केले जाते, विक्री होते किंवा युवा वर्गाला अल्पवयीन मुलांना अशा प्रकारचे पदार्थ जे पुरवतात, यावरती कठोर कारवाई करण्यासाठी हा डेडिकेटेड सेल स्थापन केलेला आहे। याच्या कामकाजाचं स्वरूप साधारणपणे माहिती घेऊन रेड करणे, स्थानिक पोलिसांकडून रेड करणे, विशेष पथकांकडून रेड करणे, गुन्हे शाखेकडून रेड करणे, जे आरोपी आहेत त्या आरोपींवरती ऑर्गनाइज्ड पद्धतीनं कायदेशीर कारवाई करणे, योग्य त्या कडक प्रिव्हेंटिव्ह कारवाई करणे, असं एक साधारणपणे कामकाजाचं स्वरूप माननीय पोलीस आयुक्तांनी आदेशित केलेले आहे। त्याच्यानुसार काल आम्हाला माहिती मिळाली होती की महिला नामे रेश्मा अंजुम सय्यद ही क्लिअर्क या ठिकाणी राहते घरामध्ये नशेसाठी वापरण्यात येणारे औषधी सिरप या लोकांना विक्री करत आहे। याची माहिती मिळाल्यानंतर आम्ही योग्य ती कायदेशीर प्रक्रिया पार पाडून औषध निरीक्षक यांना आणि पंचांना सोबत घेऊन त्या ठिकाणी छापा मारला। त्या ठिकाणी आम्हाला साधारण 7,000 रुपये किमतीच्या मुद्देमालाचे 41 औषधी सिरपच्या बाटल्या त्या ठिकाणी ती विक्री करताना मिळून आली। त्याच्यामध्ये आम्ही अधिक चौकशी केली असता सदरच्या व्यवसायामध्ये तिला तिचा मुलगा रेकॉर्डवरील आरोपी आहे फैसल तेजा, त्याचबरोबर तिची मुलगी, तिचा जावई अदनान शेख बाबू शेख उर्फ सोनू मनसे हे मदत करतात। आणि हा जो साठा आहे तो आरोपी मोबिन कुरेशी उर्फ मोबिन कचरा राहणार नारेगाव MIDC सिडको यांच्याकडून माल आणण्याचं प्राथमिकदृष्ट्या तिने तपासामध्ये सांगितलेलं आहे। मग या 5ही आरोपींविरुद्ध बेगमपुरा पोलीस ठाणे या ठिकाणी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। महिला आरोपी रेश्मा अंजुम सय्यदीला अटक करण्यात आलेली आहे, पोलीस कोठडी देण्यात आलेली आहे। सदर याचा तपास बेगमपुरा पोलीस ठाण्याला वर्क करण्यात आलेला आहे, तेथील पुढील तपास API खटाने करत आहे। नाही, नशेचं समजा आता याची किंमत आता अशी 7,000 आहे, परंतु अशी याचं मार्केटमध्ये विक्री काय आहे त्याची रक्कम तशी जास्त असेल ना? हो, ह्याच्यामध्ये ही जी आहे MRP किंमत आहे आणि गिऱ्हाईकांना ती अधिक किमतीमध्ये ग्राहकांची गरज पाहून विकली जाते। साधारण तपासामध्ये वेगवेगळ्या किमती आलेल्या आहेत, 200, 300, 500। त्याची अशी ऑथेंटिक किंमत किती रुपयांना एक्झॅक्ट विकते याबाबत अधिक तपास चालू आहे। तर आपल्यामार्फत एक नोटिफिकेशन देण्यात आलं आहे, असं कुठं जर काही चालू असला तर संपर्क साधा वगैरे, नक्की कारवाई होणार का? 100% कारवाई होणार। जे लोक अशा प्रकारची माहिती देतील त्यांचं नाव, नंबर किंवा इतर आयडेंटिटी जी आहे ते अत्यंत गोपनीय राहील। ती पर्टिक्युलर तो जो नंबर हँडल करत आहेत त्यांच्या व्यतिरिक्त इतर कोणालाही, इतर पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांना देखील त्याची आयडेंटिटी डिस्क्लोज होत नाही। आणि याच्यावरती ज्या काही माहिती येतात त्या माहितींचं थेट रिपोर्टिंग माननीय पोलीस आयुक्त साहेबांना केलं जातं आणि त्यांना परत ते स्वतः त्याचा कंप्लायन्स घेत आहेत। त्यामुळे 95-290-190-61 या क्रमांकावर नागरिकांनी निर्भयपणे माहिती द्यावी। त्याचबरोबर माननीय पोलीस आयुक्त साहेबांनी जी ऑथेंटिक किंवा ज्याच्यामध्ये मोठं नेक्सस निष्पन्न होईल अशा प्रकारची जी माहिती मिळेल किंवा अशा प्रकारची माहिती जे उघड करतील त्यांना योग्य ते कायदेशीररित्या शासकीय बक्षीस देखील जाहीर करण्यात येणार आहे। धन्यवाद।
कर्जत खालापूर विधानसभा मतदारसंघासाठी राष्ट्रवादी पक्षाला उमेदवारी मिळण्याची मागणी केली आहे असं सुधाकर घारे यांनी म्हटलंय. तसेच कर्जत खालापूर मतदारसंघात महायुतीचे तिन्ही पक्ष सक्षम पक्ष आहेत. या मतदारसंघात तिन्ही पक्षांचे उमेदवार तयार आहेत. यांना कोणी महायुतीचा अध्यक्ष केलाय का? तुम्हाला आता जिंकण्याची शाश्वती राहिली नाही. तुमच्या पायाखालची वाळू सरकली आहे म्हणून तुम्ही घाबरल्यासारखे करत आहात असंही ते यावेळी म्हणाले. तीन पक्ष महायुतीमध्ये आहेत. महायुतीमध्ये काम करत असताना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी असेल, तिथे शिंदेगड असेल, भारतीय जनता पार्टी असेल, तिन्ही पक्ष कर्जत खालापूर तालुक्यामध्ये सक्षम पक्ष आहेत. तिन्ही पक्षाचे उमेदवार तिथे तयार आहेत. ते भारतीय जनता पार्टीचा पुढे उमेदवार असेल, तो सुद्धा उमेदवारी मिळवण्यासाठी प्रयत्न करतोय. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या माध्यमातून आम्ही सुद्धा उमेदवारी मिळवण्याचा प्रयत्न करतोय आणि तिथले आमदार असतील ते सुद्धा प्रयत्न करत असतील. परंतु त्यांची वारंवार सारखी चर्चा असते, सांगत असतात का तुम्हाला जर महायुतीचं काम करायचं नसेल तर तुम्ही महायुतीतून बाहेर व्हा. यांना काय कोणी महायुतीचा अध्यक्ष केलाय का तिन्ही पक्षाचं? हे तीन पक्षाचा मुख्य माणूस आहे का? यांच्याकडे तिन्ही पक्षाची जबाबदारी दिली का महाराष्ट्राची? आणि हा अधिकार यांना दिला कोणी? आम्ही आदरणीय तटकरे साहेब, आदरणीय अजितदादांच्यावर आम्ही प्रेम करणारे कार्यकर्ते आहेत. आम्ही त्यांच्या पक्षामध्ये काम करणारे कार्यकर्ते आहेत. आमची संघटना तालुक्यामध्ये मतदारसंघामध्ये मोठे आहे. तुम्हाला आता जिंकण्याची शाश्वती राहिली नाही. तुमच्या पायाखालचे वाळू सरकले म्हणून तुम्ही घाबरल्यासारखं करताय आणि तुम्ही आमच्यावर आरोप करताय. तुम्ही जर महायुतीमध्ये काम नसेल करणार तर तुम्ही बाहेर व्हा. तो अधिकार तुम्हाला नाहीये. तो अधिकार आमच्या पक्षश्रेष्ठीला आहे आणि तो अधिकार आम्ही फक्त आमच्या पक्षश्रेष्ठीकडून मान्य करू शकतो. आपण आम्हाला बोलू शकत नाही. तुमच्या शिंदे गटाला तुम्ही काय मोठं करायचंय, छोटं करायचं तुमचं तुम्हाला लग्नात होऊ द्या. पण भारतीय जनता पार्टी असेल, राष्ट्रवादी असेल, यांना आम्हाला अधिकार आहे आणि आमच्या पक्षावर आमचा भरोसा आहे का आम्हाला आमच्या पक्षाची उमेदवारी मिळेल आणि ती उमेदवारी मिळाल्यानंतर आम्ही सर्वांना एकत्रित घेऊन आम्ही ती उमेदवारी लढवू आणि जिंकू सुद्धा. अशा पद्धतीने आम्हाला प्रमुख पदाधिकारी असतील, त्यामध्ये अजितदादा असतील, तटकरे साहेब असतील, यांना जाऊन अनेक वेळा भेटी घेऊन आपल्या पक्षासाठी उमेदवारी द्यावी अशी आम्ही विनंती केलेली आहे. पक्षासाठी उमेदवारी मागताना कोणासाठी मागणी? पक्षासाठी उमेदवारी तुम्ही समजून घ्या. सुधाकर घरे जर आमदार होणार असेल तर सगळ्या आमदार सगळ्या आपली पदाचे आमदार उमेदवारी सगळ्या म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसच्या कर्जत खालापूर मधल्या आत्ताच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी सुधाकर घारे यांच्या उमेदवारीसाठी मागणी केली. भाजप आमदार श्वेता महाले यांच्या अंगरक्षकाने स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. तर चिखलीच्या भाजप आमदार श्वेता महाले यांचे अंगरक्षक अजय गिरी यांनी स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली आहे. बुलढाणा शहरात घडलेल्या या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. अजय गिरी काल कर्तव्यावर नव्हते. आमदार श्वेता महाले यांची सुरक्षा करण्यासाठी त्यांना पोलीस प्रशासनाच्या वतीने शस्त्र देण्यात आले होते. त्याच बंदुकीतून अजय गिरी यांनी स्वतःवर गोळी झाडली. यानंतर अजय गिरी यांना जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी गिरी यांना मृत घोषित केले. गिरी हे बुलढाणा शहरात पोलीस वसाहतीत राहत होते. राहत्या घरीच त्यांनी स्वतःवर गोळी झाडली आहे. माझ्यावरही हा खूप मोठा धक्का असून अजय गिरी हे माझे अंगरक्षक तर होतेच, पण त्याचबरोबर घरातील सदस्यांसारखे होते, अशी प्रतिक्रिया भाजप आमदार श्वेता महाले यांनी व्यक्त केली आहे. या प्रकरणी बुलढाणा शहर अधिकचा तपास करत आहेत अशी माहिती अप्पर पोलीस अधीक्षक BB महामुनी यांनी दिली आहे. गेल्या 3 वर्षापासून माझ्याकडे अंगरक्षक म्हणून अजय गिरी त्या ठिकाणी कार्यरत होते. चिखली शहरामध्येच लहानाचे मोठे झालेले शिक्षण घेतलेलं. मुंबई पोलीसमध्ये ते भरती झालेत. सुरुवातीला काही काळ होमगार्डमध्ये होते. जवळपास मला वाटते 2009 पासून तर माझ्याकडे येईपर्यंत मुंबई पोलीसमध्ये होते. चिखली शहरातल्या पुंडलिकनगर, गजानन नगर जो वरचा परिसर आहे, तिथली जी आमची भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा या सगळ्या पोरांच्या सोबत खरं त्याचं पूर्ण बालपण गेलेलं. शिवाजी शाळेमध्ये शिक्षण झालेलं. अंगरक्षक तर होताच, परंतु एक कुटुंबातला सदस्य देखील अजय त्या ठिकाणी होता. काही घरगुती कलह त्यांचे होते, कौटुंबिक वाद काही होते. त्याच्यातूनही त्याला सगळेच जण आम्ही धीर देत होतो, आधार देत होतो. आचारसंहिता
जेव्हा लागली तेव्हा तो माझ्याकडे नव्हता. त्या 2.5-3 महिन्याच्या कालावधीमध्ये सुद्धा मला आता शेवटी कसं आपल्याला भविष्य काय आहे हे आपल्याला कोणालाही सांगता येत नसतं. परंतु ही घडल्यानंतर काही गोष्टी कानावरती येत आहेत. कौटुंबिक वादामुळेच तो परेशान होता आणि त्याने याच्या आधी पण आचारसंहिता जेव्हा लागलेली होती माझ्याकडे तो नव्हता तेव्हाही त्याने असं करण्याचा प्रयत्न केला असं माझ्या कानावरती आलंय. परंतु किती जरी कौटुंबिक वाद असला तरी हे असं पाऊल उचलणं हे योग्य नाही आहे. काल संध्याकाळी तो 10:30-11 वाजेपर्यंत माझ्याकडे होता. आज त्याचा ऑफ होता. विशेष म्हणजे ही घटना घडायच्या आधी आमचे काही पदाधिकारी त्याला भेटले. त्यांच्याशी पण त्याने संवाद साधला. त्या संवादातून सुद्धा असं काही वाटलं नव्हतं की असं काही टोकाचं पाऊल त्या ठिकाणी तो उचलेल. परंतु आपण पाहिलंय अतिशय म्हणजे माझ्यासाठी हा खूप मोठा धक्का आहे. अंगरक्षक म्हणून सुद्धा आणि कौटुंबिक सदस्य त्या ठिकाणी तो होता. त्याच्यामुळे नक्कीच एक मोठा धक्का आहे. तुमच्याकडे कार्यरत असताना काही कधी या गोष्टी त्यांनी कौटुंबिक काही केले का? नाही, कौटुंबिक त्याच्या वहिनीने काही 1-2-3 महिन्याआधी त्यांनी सुसाईड केलेलं. त्यांच्या वहिनीचे आणि त्यांच्या भावाचे काही वाद त्या ठिकाणी बऱ्याच वर्षापासून होते. ती घटना घडली होती तेव्हा त्यांच्या ज्या वहिनी आहेत त्यांचं माहेरही माझ्याच मतदारसंघातलं एकलाऱ्यातलं. तिथेही आम्ही त्यांच्या घरी गेलो होतो. त्या परिवाराला त्या ठिकाणी आधार दिला. परंतु अशा पद्धतीने कधी तो काही पाऊल उचलेल असं मला वाटलं नाही. या 3 वर्षाच्या कालावधीमध्ये बरेच 1-2 जण माझ्याकडे होते. परंतु हा लहानाचा मोठा चिखली शहरामध्ये झालेला असल्यामुळे कुटुंबातला सदस्य असल्यामुळे तो खूप मनमोकळेपणाने सोबत राहायचा. म्हणजे अंगरक्षक तर होताच परंतु बियॉन्ड दॅट एक कौटुंबिक सदस्य होता. माझे भाऊ जे आहेत त्यांच्या सोबत त्याचे मित्र म्हणून तो होता. कधी असं वाटलं नाही काही त्याच्या मनात असतं तर तो नक्कीच बोलला असता. तसा मोकळ्या स्वभावाचा होता, मनमोकळा बोलायचा. पण हे पाऊल कधी उचलेल असं कधी वाटलं नव्हतं. रक्षाबंधनला म्हणजे ज्या दिवशी त्याचा 1 दिवस ऑफ अल्टरनेट ड्युटी असते. परंतु रक्षाबंधनला त्याचा ऑफ जरी असला तरी सकाळी व पहिली राखी ताईच्या हाताने बांधायची म्हणून सकाळी 7 वाजता तो घरी येऊन माझ्याकडे राखी बांधून घ्यायचा. एवढे सगळे कौटुंबिक संबंध होते. तर काय त्याच्या मनात आलं नेमकं तो क्षण हावी झाला त्याच्यावरती आणि नको ती गोष्ट त्या ठिकाणी घडून गेली. बंदूक से खुदकुशी की है, क्या कहेंगे आप? मेरे लिए बहुत ही बड़ा सदमा है. बहुत दुखद घटना हुई है. कुछ कौटुंबिक कलह की वजह से यह घटना यहाँ पे हुई है. वो मेरे अंगरक्षक तो थे, उसके ऊपर वो मेरे परिवार के एक सदस्य थे. रक्षाबंधन के दिन हर रक्षाबंधन के दिन सुबह 7 बजे पहली राखी ताई ने मुझे ही बांधने को होना, दूसरों किसी को बांधने को नहीं होना. इस भावना से वो सुबह 7 बजे आते थे. उनका ऑफ भी रहा फिर भी उस दिन खाली राखी बांधने के लिए वो आते थे, राखी बांधते थे. अंगरक्षक के ऊपर भी एक परिवार के वो सदस्य हमारे थे. मेरे लिए ये बहुत ही दुखद प्रसंग है. ऐसा कुछ भी करने से पहले उन्होंने उनकी जो फैमिली है उनका विचार करना चाहिए था. या घटनेत सगळं आता गृह विभागाला सगळं माहिती आहे. सुसाईड केलेला आहे त्याच्या मनात काही असतं तर तो त्याने कुठेतरी बोलला असता, काही लिहून ठेवलं असतं. परंतु तसं काहीच नाही आहे. काही कौटुंबिक वाद होते. त्या वादामुळे हे झालेलं असल्यामुळे मला वाटतं
वेगळी चौकशी करण्यासारखं तसं काहीही नाहीये. आज दिनांक 31 जुलै रोजी दुपारी 3:30च्या दरम्यान आमचे जिल्हा पोलीस दलातील पोलीस शिपाई अजय शंकरराव गिरी व बकल नंबर 404 यांनी राहत्या घरामध्ये सुसाईड केली. ते सध्या मुख्यालय ते ड्युटीवर असून ते बुलढाणा जिल्ह्यातील बुलढाणा पोलीस वसाहतीमध्ये शासकीय निवासस्थानी राहण्यास होते. 3:30 वाजता ते घरी असताना त्यांनी स्वतःच्या सर्व्हिस पिस्टल मधून डोक्यामध्ये गोळी झाडून आत्महत्या केली. यामध्ये प्रथमदर्शनी कौटुंबिक कारण असल्याचं समोर येत आहे. यामध्ये अकस्मात मृत्यू दाखल करण्याचं काम पोलीस स्टेशन बुलढाणा शहर येथे सुरू असून पोलीस निरीक्षक बुलढाणा शहर हे त्याचा तपास करीत आहेत. तपासांती यामध्ये आपल्याला सविस्तर कळू शकेल. तर या होत्या आजच्या महत्त्वाच्या घडामोडी. अशाच महत्त्वाच्या घडामोडींसाठी पाहत रहा न्यूज मराठी 24/7.